नमस्कार शेतकरी मित्रांनो, विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा। तर आपण बघूया हवामान खात्याने काय दिलेला आहे अंदाज। तर शेतकरी बांधवांनो, देशासह राज्यात पुढील काही दिवसात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे याचा परिणाम दक्षिण राज्यात दिसून येणार आहे। राज्यात उत्तरेकडून राज्यात येणाऱ्या थंडी वाऱ्यामुळे महाराष्ट्रात तापमानात मोठी घट झालेली असून सध्या राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, नवी मुंबईत सुद्धा सकाळच्या वेळी अधिक थंडीचा भास होत आहे। विदर्भासह मराठवाड्यात तापमानात घट झाली असून पुढील काही दिवस राज्यात विविध भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे। 22, 23 आणि 24 तारखेला राज्यात पावसाची शक्यता IMDने कडून वर्तवण्यात आलेली आहे। तसेच मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी बरसतील। चंद्रपूरसह गडचिरोलीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुढील काही दिवस पंजाब व त्रिपुरामधील बहुतांश भागात धुक्यांचे दिवस असणार आहे व चंदीगड, राजस्थान, हरियाणा व पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात मध्यम ते दाट धुके असतील असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। 23 ते 26 जानेवारी दरम्यान देशातील बहुतांश भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, हे हवामान विभागाने दिलेले आहे। 22 जानेवारी रोजी उत्तराखंडच्या बहुतांश भागात थोड्याफार पावसाची शक्यता आहे। मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात गारठा वाढला असल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्र राज्यात सुद्धा होत आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार हवेमुळे राज्यातही थंडीचा जोर वाढत आहे। राज्यात थंडीचा जोर वाढत असल्यामुळे तापमानाचा पारा कमी होत आहे असे हवामान खात्याने सांगितलेले आहे। धन्यवाद।